राज ठाकरे कडेकोट बंदोबस्तात जालन्यामध्ये दाखल। कार्यकर्त्यांकडून जेसीबीनं हार घालून स्वागत। मराठवाडा दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस। परमबीर सिंगांचे आरोप हे राजकीय षडयंत्र। खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी जबाबदारीनं बोलावं असाही सल्ला। राज ठाकरेंवर सुपाऱ्या फेकणारे आमचे कार्यकर्ते असले तरी ती पक्षाची भूमिका नाही। शिवाजी महाराज सुद्धा दिल्लीला गेले होते असं उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचं समर्थन। मराठा ओबीसी प्रश्नावर पुन्हा सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय। अजित पवारांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। तर राज्यसभेची जागा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचं अजित पवारांनी केलं स्पष्ट। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक। एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्यानंतर राजकीय वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं। फडणवीसांनी मांडली बाजू। आरटीईतून खासगी शाळांना सूट देण्याचा सरकारचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून रद्द। मुंबई हायकोर्टाचा आदेश कायम। बच्चू कडूंनी अचानक घेतली शरद पवारांची भेट। महायुतीला दिलेल्या मागण्या पवारांना सादर। सुप्रिया सुळे म्हणाल्या, चांगल्या लोकांनी एकत्र यावं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये आज उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। ठाण्यातल्या कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। भाडाच्या घरांच्या किमतींची कोटीच्या कोटी उड्डाणं। उच्च उत्पन्न गटासाठीचा फ्लॅट 7.5 कोटींना। 9 लाखांचं वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांच्या फ्लॅटची किंमत 2,62,00,000 रुपये। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 57 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात अमन सेहरावतनं पटकावलं कांस्य पदक। अमनची पोर्टो रिकोच्या डॅरियन क्रूजवर 13-5 न मात। कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपीलवर क्रीडा लवादापुढे सुनावणी पूर्ण। वजन वाढणं ही नैसर्गिक रिकव्हरी प्रक्रिया। भारताचा दावा, पुढच्या काही तासात निकाल घेण्याची शक्यता। कांस्य पदक विजेती भारतीय हॉकी टीम भारतात दाखल। दिल्ली विमानतळावर संघाचं जोरदार स्वागत। आणि ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं कर्करोगानं निधन। मुंबईमध्ये आज दुपारी 2 वाजता होणार अंत्यसंस्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।